असोसिएशन खजिनदार देखील आहेत. नक्कीचा 50 टक्का नेक्स्ट दिवशी खेळण्याचा प्रयत्न चालू असतो. सामना आपण पाहतोय केतन 11 सावंगी विरुद्ध दत्त शिवा महेश्वर अगदी वैदिक पैलू सांगण्यासाठी पाहण्यासाठी घेऊन सामूहिक कंपनीकडून काम करतात. सामन्यासाठी सुजित देवकर तुषार देवकर याकडून काम करतात. सुरेश देवकर स्पर्धेकडून काम करतात. निखिल सुरे आहे पुढे चेंडू अदमानाचा पुन्हा एकदा नक्कीचा खोलवर टाकण्याचा चेंडू होता. थोडा चक्का देत नाहीये. प्रयत्न देखील करतो. मोठा पुन्हा सांगायचा मिळालेली नाहीये दत्तशा महेश्वर संघाला. पुन्हा एकदा सुरत फटका मिळतो. त्या ठिकाणी झेलची सण निर्माण झालं पाहायचं आणि नक्कीच आता मात्र त्या ठिकाणी चूक होते. खेळाडू नक्कीच बाद झाला असता, धावा देखील वाचल्या असत्या. त्या ठिकाणी झेल मात्र सुटते. घोगर असोसिएशनचे अधिकारी देखील आहेत. पुन्हा एकदा 64 चेंडू होता. त्या ठिकाणी सुरत फटका या ठिकाणी सुरेश फटका आपल्या पाहायला मिळाला. चेंडू जातो सीमारेषे बाहेर चौकार. सुरेश फटका नासिक चालले यांचा देखील सत्कार होणार आहे. सत्कार करतो गागडे भोसले बाउंड्री समुकाका भोसले पाहिजे पुढे चेंडू अदमानीचा. पुन्हा एकदा सुरेश फटका पाहायला मिळतो. प्रेक्षणीय असा फटका पॉईंटच्या दिशेने शर्यत मात्र त्या ठिकाणी लागलेली आहे. बघता 3 धावा देखील पॉईंट पूर्ण होताना पाहायला मिळतात. त्या ठिकाणी बघतो पायाचा धोका स्वीकारला होता मात्र सुरक्षित देखील पाहायला मिळतो. आविष्कार आणि बंड्या चांगल्या झाले. शतक देखील पूर्ण होत आहे. त्यांचा तुषार देवकर शतक पूर्ण होण्याचा खून देखील करतात. 1300 धावसंख्या. सावंत पुन्हा नक्कीच आणखी चेंडू कट करतोय. आविष्कार एकदा मिळतोय. जमिनीलगतचा फटका पाहायला मिळतो. धावसंख्येत बदल चेंडू टक्केचा. पुन्हा एकदा खूप मोठा पुढे चेंडू होता. लगेच दत्तने देखील ओळखले. पुन्हा एकदा चेंडू जर पाहिला ना तर नक्कीच बाद देखील होतोय. बंड्या थोडस स्विंग देखील पाहायला मिळाला. स्लो देखील फेकला होता. चांगल्या प्रकारे हाताळला होता. आविष्कार कायचं चालू खेळाडू सिद्धू देखील पुन्हा एकदा कंटेस्ट चेंडू होता. वेगळा चेंडू फेकला होता. त्या ठिकाणी संघर्ष चेंडू पण धोका स्वीकारला पाहायचाय. बाद देखील झाला असता. योग्य नकार देखील पाहायला मिळते. आविष्कार म्हणून मला काय घेतलं जातं जिल्ह्यातील चांगला खेळाडू म्हणून मला का सांगितलं जातं याचं उत्तम उदाहरण देखील आपल्याला पाहायला मिळते. दत्तू सावंत याच्या माध्यमातून पाहायचंय. पुन्हा एकदा आविष्कार पुन्हा नक्कीचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज संघाचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुरक्षित फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण करण्याचा मात्र नैसर्गिक अडथळा देखील पाहायला मिळतोय. चेंडू देखील दिशा बदलली. 2 धावा रोखू शकत नाहीत. 2 धावा मिळतात. वेळेच्या संघाला धावसंख्येत बदल 1-18 अशी धावसंख्या. प्रत्येक चेंडूवर क्षेत्र लक्षणामध्ये बदल देखील होतो पाहायला मिळतो. आता मात्र प्रॉपर टायमिंग जोडलं गेलं. त्या ठिकाणी पाहायचंय झेलची संधी नक्कीच निर्माण झाली होती. झेल मात्र सुटते. 2 धावा देखील मिळत आहेत. खेळाडू देखील बाद झाला असता. धावा देखील वाचल्या असत्या. आविष्कार नक्कीच बाद झाला असता. झेल घेतला असता तर प्रयत्न होता गोलंदाज करण्याचा. यश देखील मिळाला असताना मात्र झेल सोडला गेला. पुन्हा एकदा सुरेश चेंडू सुरेश फटका पाहायला मिळतो. त्या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण. पुन्हा एकदा आता मात्र एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दत्तशा वेळेश्वर संघाकडून स्ट्राईकला तर नॉर्टका सलामीवीर आविष्कार पुढे चेंडू संघाचा. पुन्हा एकदा नक्कीचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी पाहायचं आणि आता मात्र नक्कीचा बाद होतोय. सिद्धू धक्का क्रमांक दुसरा बसतोय 21 धावसंख्येवरती दत्तशा वेळेश्वर संघाला. बसणाऱ्या प्रत्येक षटकासाठी आशिष ठाकूर याच्यासाठी पाहायचा एक कशा प्रकारे समाचार घेतला जातो. चेंडूवर सर्वात पुढे चेंडू बाद झाला. सिद्धू नक्कीचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि आता मात्र बाद होतोय. आशिष ठाकूर क्रमांक तिसरा बसतो 21 या धावसंख्येवरती दत्तशा वेळेश्वर संघाला. 9 रोहित
आदित्य वैदिक पहिल्या संघासाठी चौथे षटक घेऊन पुन्हा एकदा फिल्टर चेंडू होता प्रॉपर टायमिंग जुळलं त्या ठिकाणी पाहायचंय काय झेल पकडला जातोय बाद येतोय आता मात्र गुरु पाहायचंय पुण्याला नक्कीच मोठा धक्का करण्याचा प्रयत्न पाहायला मिळते कोण ओपन मैदान आहे पुण्याचा सुरेख टक्का गुरुचा पाहायचंय त्या ठिकाणी चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा थोडस नैसर्गिक अवथा देखील पाहायला मिळतो त्या ठिकाणी दोन धाव मिळते 4/23 अशी धावसंख्या तर बाद होतोय रोहित आता मात्र गुरु स्ट्राईकला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा सुरेख फटका त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झेप घेऊन क्षेत्ररक्षण देखील करताना पाहायला मिळाला धावा देखील वाचवल्या गेल्यात पुढे चेंडू आदित्य याचा पुण्याला नक्कीचा आणि आता मात्र बाद होतोय गुरु देखो क्रमांक 6 ला बसतोय 25 धावसंख्येवरती तर दुसऱ्या वेळेश्वर संघाला पाहायचंय सुट्टा तिथे होतो श्री बेंडूजी आदित्यची बाद देखील झाला 25 धावसंख्येवरती धक्का क्रमांक 7 ला बसला दत्तश्री वेळेश्वर संघाला सगळी धावांचं उद्दिष्ट ठेवलेलं पाहायचं उद्दिष्ट कशा प्रकारे पूर्ण करणार त्यातून 11 सावड संघ पाहायला मिळते दत्तू आणि साई नैतिक पहिल्या सगळ्यासाठी पहिल्यासाठी घेणारा तो आशिष ठाकूर नक्कीचा पहिलाच फटका आपल्याला पाहायला मिळतो दत्तू याचा त्या ठिकाणी नक्कीचा चेंडू देखील जातो सीमारेषे बाहेर चौकार पहिला चेंडू प्रहार देखील पाहायला मिळतोय दत्तू याच्या बॅट्समॅन चौकार देखील लगायला जातोय अनुभव देखील तितकाच केला आता होतोय आशिष पुन्हा सुरक्षित चेंडू सुरक्षित फटका पाहायला मिळतोय हॅट्रिक करतो का दत्तू पुन्हा नक्कीचा त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण धनु यायचं लगेच तिसरा देखील चौकार लगेच असतं दत्तू याने मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायचं पुढे चेंडू आता मात्र दिशा देखील भरकली जाते त्यांचा संजय देवकर अवघांदा चेंडू घोषित करतायत पुन्हा एकदा साईल चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते एका धावेवर समाधान देखील मानावं लागतंय दत्त आणि साईल दोन्ही फलंदाजांना 11 अशी धावसंख्या बिनबाद पुढे चेंडू अशी याचा पाहायचंय पुन्हा एकदा स्ट्राईकला दत्तू शतक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच चांगल्या पर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय पाहायचं पुढे चेंडू आशिष याचा तर संजय देवकर यांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा आता मात्र नक्कीच बाद होतोय दत्तू दांडी मात्र गुण नक्कीच आपल्या हाताला पाहायला मिळतो या ठिकाणी आशिष आता मात्र यशस्वी ठरतोय 1/11 एक चांगला फलंदाज दत्तू मात्र बाद होतोय आणि खेळाचा प्रयत्न केला होता दत्तू याने ब्लॉक चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला आउटपिक देखील तो टाकला होता दत्तू याने आशिष याने तुषार देवकर यांच्या डाव्या बाजूने साईडला पाहायचं आहे स्वागतिक पद्धतीने चेंडू होता त्या ठिकाणी नक्कीच आपण चेंडू पाहतोय सीमा रेषे बाहेर चेंडू जातोय 4 धावेसाठी मात्र वेळून स्ट्राईकला पाहायला मिळतो नॉन स्ट्राईकला साहिल पुढे चेंडू बंडे याचा पुन्हा एकदा चेंडू होता त्या ठिकाणी नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतो चेंडू जातो सीमा रेषेवर चौकार पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला 20 अशी धावसंख्या आपण गोलंदाजी पाहतो शॉर्ट किंवा फुलटॉस चेंडू असे हाताळले जात आहेत बंडेच्या माध्यमातून त्याचा फायदा देखील होतो सावडे संघाच्या फलंदाजांना 6 धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता
नक्कीच दत्तू मात्र बाद झाला होता. त्यानंतर वेणू आणि साहिल आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सुरेख चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतो कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षका चेंडू फेकेपर्यंत 2 तरुण चेंडू 22 त्याची धावसंख्या 4 धावांची आवश्यकता आहे. त्याचा षटकार किंवा चौकार लगावून सामना विजयी करतो का वेणू. पुन्हा एकदा सुरेख चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतो. त्या ठिकाणी नक्की नेमका तो चेंडू जातो सीमा रेषेवर चौकार आणि विजय देखील होतो. किती 6 डिसेंबर षटकार विजय षटकार पाहायला मिळतो. वेणूच्या बॅट करून दत्तू बाद झाला होता. त्यानंतर वेणू आणि साहिल